नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हातच्याची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची असते, ती आपण आपल्या मुलांना कशी शिकवली पाहिजे। तर तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला तर मग चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। तर बघा, आता काही जणांना बेरीज करता येते पण वजाबाकी करता येत नाही हातच्याची, खूप त्यांना अवघड अशी वाटते। मग तुम्हाला आज तेच मी एकदम सोपं करून सांगणार आहे की हातच्याची बेरीज आणि वजाबाकी कशी केली पाहिजे। मग त्यामध्ये तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल येऊ दे, वजाबाकीमध्ये सुद्धा जर शून्य कितीही आले वरती तर त्याची वजाबाकी कशी करायची तर तुम्हाला हे पण मी सांगणार आहे। त्यामुळे बघा, जेव्हा बेरीज आणि वजाबाकी जेव्हा तुम्हाला करायची असते तर तुमच्या सर्व त्याचे काही जे कन्सेप्ट आहेत तर ते सगळे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहेत। तर बघा, तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता आपण पहिल्यांदा बघायची आहे बेरीज, आणि तीही हातच्याची बघायची, कारण साधी बेरीज जी आहे ती प्रत्येकाला करता येते, पण आता आपण हातच्याची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत। बघा, अगोदर आपण एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊया, दोन अंकी आपण एक्झाम्पल घेणार आहोत इथं। तर आता बघा, इथं असतं एकक, इकडं असतं दशक आणि इथं वर जागा असते हातच्यासाठी, बरोबर, इथं जागा असते हातच्यासाठी। तर अशा प्रकारे आपल्याला काय असतं की गणित असतात, बरोबर, एकक दशक आणि वरती जागा असते हातच्यासाठी। तर आता बघा, नेहमी बेरीज करताना इकडच्या साईडनं करायची, एककाकडून बेरीज नेहमी करायची असते। आता 3 आणि 8 आपल्याला मोजायचे आहेत। आता 3 आणि 8 किती होतात तर 3 आणि 8 11 होतात। मग बघा, या 11 मधले जे एकक संख्या असते, बरोबर, 11 मधली जी इकडची एकक संख्या असते ती एककाच्या घरात लिहायची असते, आणि इकडची जी दशक संख्या आहे ती दशकाच्या घरात इथं वर हातचा म्हणून लिहायची असते। तर यालाच आपण हातचा म्हणतो, बरोबर, म्हणजे एकक संख्या एककाच्या घरात लिहायची असते आणि दशक संख्या जी आहे ती दशकाच्या घरात लिहायची असते, पण वरती हातचा म्हणून लिहायची असते। आणि परत मग हे सगळं इकडचं आपल्याला काउंटिंग करून इथे खाली लिहावं लागतं। हे 5 आणि 2 7 होतात आणि हा हातचा 1 धरून 8। पण काय मुलं काय करतात, हातचा मोजायला विसरतात, काय मुलं हातचा मोजतच नाहीत आणि मग तो हातचा वरती आहे असा राहतो, फक्त खालच्या संख्या मोजून ती मुलं लिहितात। त्यामुळे बघा, हातचा मोजायला विसरायचं नाही। तर आता हे 5 आणि 2 7 आणि हा एक हातचा धरून 8 संख्या झाली, म्हणजे सगळे मिळून 81 उत्तर याचं येणार आहे। उत्तर किती येणार आहे, 81 उत्तर येणार आहे। तर अशा प्रकारे एकदम सोपं असतं, काहीच अवघड नाही। आता बघा, 88 अधिक समजा 29 आपण घेतले, बरोबर, एकक दशक। आता बघा, 88 आणि 29 ही संख्या आपण घेतली, मग आता ही संख्या आपल्याला मोजायची आहे। मग अगोदर आपण कुठनं करायचं सुरुवात मोजायला, इकडून एककाकडून। 8 आणि 9 किती झाले बरं, तर 8 आणि 9 होतात 17, बरोबर। मग या 17 मधले फक्त हा जो 7 अंक आहे एकक स्थानी तो एककाच्या घरात लिहायचा, आणि हा जो 1 आहे दशक स्थानचा अंक तो दशकाच्या घरात इकडे हातचा म्हणून लिहायचा। आता बघा, हे 8 आणि 2 किती होतात तर 8 आणि 2 10 झाले, 10 आणि हा 1 11। आता इकडं मात्र सगळी संख्या आपल्याला 11च्या 11 लिहावी लागते, पण जेव्हा 3 अंकी संख्या असतात तेव्हा तुम्ही या 11 मधला एक जो हा अंक असतो तो तुम्ही पुढच्या घरामध्ये पाठवू शकता, पण इथं 2 अंकी संख्या असल्यामुळं इथं सगळं उत्तर तुम्हाला लिहावं लागतं। तर बघा, अशा प्रकारे याचं उत्तर 117 असं आलेलं आहे। तर एकदम सोपं आहे। आता आपण 3 अंकी बेरीज घेऊया। तर बघा, इथं आपण संख्या घेतलेल्या आहेत 3 अंकी, 533 अधिक 289 ही संख्या इथं आपण घेतलेली आहे। तर बघा, आता ही एकक दशक आणि शतक, बरोबर, ही अशी मांडलेली आहे। तर बघा, आता यांची कशी करायची असते बेरीज। आता बघा, 3 आणि 9 अगोदर आपल्याला काउंटिंग करायचे। तर 3 आणि 9 किती होतात, तर 3 आणि 9 होतात 12। 12शी इथं आपण 2 लिहायचं असतं आणि एक हातचा इकडे द्यायचा असतो। 12 मधली जी संख्या एकक स्थानी आहे इकडची ती 2 इथं खाली लिहायची असते आणि एक जो अंक आहे तो वरती लिहायचा। आता पुन्हा हे सगळे अंक आपण मोजायचे। बघा, 8 आणि 3 किती झाले, 8 आणि 3 11 होतात,
तर 11 आणि हा 1 होतो 12, 12शी 2, 1 हातचा आला परत इकडं. बघा फक्त इकडचा हातचा इकडं मांडायचा असतो आणि इथला हातचा इकडं मांडायचा असतो. जे शेवटचं घर असतं त्या शेवटच्या घरातली सगळ्या संख्या इथं खाली फक्त मांडायच्या असतात. 5 आणि 2 7, 7 आणि हा 1 8, म्हणजे 822 हे याचं उत्तर आलेलं आहे. आता इकडं बघा 625 अधिक 287 असे ते एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. तर आता आपण पहिल्यांदा इकडून आपण सुरुवात करूया. बघा 7 आणि 5 किती झाले, तर 7 आणि 5 झाले 12. 12 मध्ये पुन्हा 2 इथं, 1 हातचा वरती जाईल. बरोबर. आता हे सगळे अंक आपण मोजूया. 8 आणि 2 10, 10 आणि हा 1 11शी 1, 1 हातचा परत इकडे गेला. आता बघा परत 6 आणि 2 8 झाले, 8 आणि हा 1 9 झाला. बघा किती सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. तर बघा तुम्ही अशा प्रकारच्या एक्झाम्पलचा सराव सुद्धा करू शकता आणि मग तुम्ही जेव्हा याच्यामध्ये परफेक्ट व्हाल तेव्हा तुम्ही संख्या फक्त वाढवायच्या आहेत. मग 4 अंकी 5 अंकी तुम्ही अशी गणित करू शकता. आता इथं आपण 4 अंकीचं एक्झाम्पल एक घेऊया. 4 अंकीचं बघा 4 अंकीचं एक मनाचं एक्झाम्पल कोणतंही एक घेऊया आपण. बघा आता हे आपण सोडवूया. आता हे पण सेम हे या प्रकारे करायचं असतं. 5 आणि 5 10शी 0, हातचा 1 आला. बरोबर. 10 मध्ये हे 0 खाली, हे इकडचं 1 इकडं. परत 5 आणि 5 10, 10 मध्ये 11शी 1, 1 हातचा आला. 8 आणि 3 झाले 11, 11 आणि हातचा 1 12शी 2, 1 हातचा आला. 2 आणि 2 4 आणि 1 5. फक्त लक्षात ठेवायचं या संख्येखाली बरोबर बरोबर संख्येखाली संख्या आपली आली पाहिजे. या संख्येखाली ही संख्या, या संख्येखाली ही संख्या, या संख्येखाली ही संख्या आणि या संख्येखाली ही संख्या. तर अशा प्रकारे व्यवस्थित संख्येखाली संख्या आपल्या आल्या पाहिजेत. मग गणित कितीही मोठं असू दे तर ते तुम्हाला यायलाच पाहिजे. तर हे झालं हातच्याची बेरीज. आता आपण पाहूया हातच्याची वजाबाकी कशी करायची असते. तर बघा आता इथं आपण हातच्याची वजाबाकी बघणार आहोत. आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत. अगोदर 2 अंकी घेतलेले आहेत, नंतर आपण 3 अंकीचं करणार आहोत. आता बघा इथं 34 वजा 15 असं घेतलेलं आहे. तर साधी वजाबाकी आपल्याला येते करायला. साधी वजाबाकी आपल्याला येते, पण हातच्याची वजाबाकी कशी करायची असते तर ते आपण आता पाहणार आहोत. आता इथे बघा लहान संख्येतून मोठी संख्या कशी घालवायची. 5 मधून 4 जाऊ शकतं, पण 4 मधून 5 कसं घालवायचं. तर यासाठी काय करावं लागतं बघा. यासाठी आपल्याला या 3 कडून इकडे एक हातचा घ्यावा लागतो आणि यालाच म्हणतात की हातच्याची वजाबाकी. या 4 मधून 5 जात नाही म्हणून आपण या 3 कडून इकडे एक हातचा घेतला आणि हे जे 4 आहे ते या 1च्या समोर लिहायचं. बघा आपण काय केलं, या 3 मधला 1 इकडे घेतला आणि हे जे 4 आहे ते 4 आहे असं लिहिलं. आता 3 मधून इकडे 1 गेला, मग 3 मध्ये 2 राहिले. बरोबर. 3 मध्ये 2 राहिले. आता आपण 14 मधून 5 आपल्याला मायनस करायचे आहेत. मग जेव्हा आपण 14 मधून 5 मायनस करतो तेव्हा राहतं 9 आणि 2 मधून 1 गेला, इथं राहिला 1, म्हणजे उत्तर आलं 19. बरोबर. आता इकडं पण सेम आपल्याला तसंच करायचं आहे. बघा जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सोडवू शकता आणि तुमचं उत्तर बरोबर आलं का तुम्ही ते पण चेक करू शकता. आता बघा इकडं 0 मधून 5 जात नाही. आता 0 मधून 5 कसं मायनस करायचं. हा 0 म्हणजे ऑलरेडी तो रिकामा आहे, त्याच्याकडे संख्याच नाहीये. मग अशा 0तून आपण 5 कसं मायनस करायचं. तर काय करावं लागतं आपल्याला, या 5 कडून इकडं एक उसना घ्यावा लागतो. या 5 ला आपण म्हणलं पाहिजे की तुझ्यातला एक मला उसना दे. मग या 5 कडून आपण एक उसना घ्यावा लागतो आणि हा जो 0 आहे त्याच्या समोर लिहायचा आणि या 5 मधून जेव्हा इकडे 1 जातो तेव्हा आधी इकडे लिहून घ्यायचं, हे लिहून ठेवायचं. परत आपलं काय होतं की आपण ते विसरून जातो. 5 मधून इकडे 1 दिला, 5 ने 1 उसना दिला, मग 5 मध्ये 4 राहिले, ते 4 इथं लिहायचे. आता बघा 10तून 5 गेले, 5 राहिले आणि या 4 मधून 2 गेले, 2 राहिले. एकदम सोपं असतं, काहीच अवघड नसतं मित्रांनो. थोडं आपल्याला पहिल्यांदा वाटतं अवघड, पण काहीच अवघड नसतं. जर आपण याची प्रॅक्टिस केली तर आपल्याला खूप सोपं जाणार आहे. आता इथं बघा 320 वजा 135 संख्या दिलेली आहे. आता इथं पुन्हा 0 आला. शून्यातून 5 कसा घालवायचा, होय की नाही. मगाशी तुम्हाला मी सांगितलं की 0 हा रिकामाच आहे, त्या शून्यातून आपण 5 कसा मायनस करायचा. मग आता बघा काय करायचं, या 2 कडून काय करायचं, इकडे एक हातचा घ्यायचा आपल्याला आणि हा 0 इथं लिहायचा. मग 2 मधून इकडे 1 गेला, 2 मध्ये 1च उरला. मग 10तून 5 गेले, 5 राहिले. बरोबर. आता बघा
वरती इकडे एक उरलाय, मग एक मधून आपल्याला 3 घालवायचे. मग एक मधून 3 कसे घालवायचे? कारण 3 पेक्षा एक हा लहान आहे, एक मधून 3 मायनस होत नाही. मग पुन्हा आपल्याला या 3 कडून इकडे एक हातचा घ्यावा लागतो आणि मग 11तून आपल्याला 3 मायनस करावे लागतात. आता बघा, या 3 मधनं इकडे एक गेला तर इथं राहिले 2, बरोबर. आता आपण 11तून 3 मायनस करूया, तर 11तून 3 गेले की इथं राहतं 8. आणि बघा इकडे 2 मधनं एक गेला, इथं एकच राहिला. 2 मधनं एक गेला, एकच राहिला. म्हणजे 185 हे याचं उत्तर आलेलं आहे. तर कितीही मोठी एक्झाम्पल असू दे, जर या संख्येतनं ही संख्या जात नसेल तर इकडून हातचा घ्यायचा. पुन्हा जर या संख्येतनं ही संख्या जात नसेल तर इकडून हातचा घ्यायचा. असं आपण हातचा घेत राहायचा आणि संख्या मायनस करायच्या. आता आपण 4 अंकी एक्झाम्पल घेऊया. आता बघा, इथं आपण एक 4 अंकी आणि एक 5 अंकी एक्झाम्पल घेतले. काही काही मुलांचा असा प्रॉब्लेम असतो की वजाबाकीमध्ये जर 0 असतील तर ती वजाबाकी कशी करायची असते, तर ती मुलांना खूप अवघड जाते. त्यामुळे आता आपण हे एक्झाम्पल पाहणार आहोत. बघा, आता इथं संख्या आपण घेतली 4300 वजा 2456. मग आता बघा, शून्यातून 6 जात नाही, बरोबर. शून्यातून आपल्याला 6 मायनस करायचे आहेत, पण शून्यातून 6 जात नाही. इकडे पण शून्य आहे, शून्यातून 5 मायनस होत नाही. मग काय करायचं? तर आता बघा, या शून्यातून 6 जात नाही, इकडनं हातचा घ्यावा. तर ऑलरेडी हा शून्य रिकामाच आहे, याच्याकडे काही संख्याच नाहीये. मग हातचा घ्यायचा कुणाकडून? आता काय करायचं, या 3 कडून इकडे एक हातचा अगोदर या शून्याला घ्यायचा असतो, म्हणजे ही संख्या झाली 10, बरोबर. आणि मग पुन्हा या 10 कडून इकडे एक हातचा घ्यावा लागतो, हा 0 वरती लिहायचा. बघा, जेव्हा डबल शून्य इथं असतात तेव्हा जी संख्या आहे त्या संख्येकडून अगोदर एका शून्याला हातचा घ्यायचा आणि परत याच्याकडून इकडे हातचा आपल्याला घ्यायचा आहे. आता बघा, इकडनं एक इकडे हातचा गेला, इथं 2 राहिले. 10तून इकडे एक हातचा गेला, इथं 9 राहिले. हे अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे. आणि आता आपण याची वजाबाकी करणार आहोत. आता 10तून 6 गेले, 4 राहिले. परत 9 मधून 5 गेले, परत 4 राहिले. आता बघा, 2 मधून 4 जात नाही. मग काय करायचं? पुन्हा या 4 कडून इकडे एक उसना घ्यायचा. 4 मध्ये 3 राहिले. आणि आता आपल्याला 12तून 4 मायनस करायचे आहेत. आणि आपण जेव्हा 12तून 4 मायनस करतो तेव्हा राहतं 8. आणि परत या 3 मधून 2 गेले, 1 राहतो. तर अशा प्रकारे मित्रांनो याची वजाबाकी करायची असते. चला, आता जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही हे एक्झाम्पल सोडवू शकता तुमच्या वहीमध्ये. आता बघा, इथं पण शून्य भरपूर आलेले आहेत. इथं शून्यातून 4 आपल्याला घालवायचे, इथं शून्यातून आपल्याला 4 घालवायचे आहेत, पण शून्यातून 4 जात नाहीत. अगोदर या 2 कडून इकडे एक उसना घ्या. हा इथं 0, 10 झाले. पुन्हा 10 कडून इकडे एक हातचा घ्या, संख्या 10 झाली. इथं 9 राहिले आणि इथं एकच राहिला. बघा काय काय केलं आपण. या 2 मधून इकडे एक हातचा घेतला, बरोबर. पुन्हा या 10 कडून आपण इकडे एक हातचा घेतलेला आहे. आता बघा, 10तून आपण हे 4 मायनस करायचे आहेत. तर बघा, 10तून 4 गेले तर राहतं 6. पुन्हा इथं आपण 9 मधून 4 मायनस करायचे आहेत. 9 मधून 4 गेले, 5 राहतं. 2 मधून 3 जात नाही. आता पुन्हा इकडे 0 आला. मग 0 कडून काय आपण हातचा घेऊ शकत नाही, म्हणून आपण या 4 कडून पहिले या 0ला हातचा घ्यायचा. 10 झाले. आणि या 10 कडून आपण इकडे एक हातचा परत घ्यायचा, संख्या 11 झाली. इथं 9 राहिले, इथं 3 राहिले. हे सगळं आधी लिहून घ्यायचं. आणि मग 11तून आपण 3 मायनस करायचे आहेत. मग जेव्हा आपण 11तून 3 मायनस करतो तेव्हा राहतं 8. आणि इकडं 9 मधून आपण 5 मायनस करतो तेव्हा राहतं 4. आणि 3 मधनं 1 गेला, 2. तर अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला नसेल कळलं तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता आणि मग तुम्ही पुन्हा त्याचा आन्सर तुम्ही व्यवस्थित काढू शकता. थोडस ही मोठे एक्झाम्पल अवघड असतात, पण काही नाही, एकदा जर तुम्ही त्याची सवय झाली तर तुम्हाला पटकन ते येणार आहे. आता बघा, एक तुम्हाला एक्झाम्पल मी देणार आहे, तर त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघा, आता हे जे एक्झाम्पल आहे हे 6 अंकी संख्येचे एक्झाम्पल आहे
आणि तुम्ही याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की याचं उत्तर काय येऊ शकतं ते. चला तर मग मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.